नाशिकमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। नाशिकमध्ये तणावाची परिस्थिती अजूनही कायम असल्याचं दिसतंय। जुन्या नाशकामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झालेला आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला होता आणि या मोर्चा दरम्यान दोन गटांमध्ये राडा झालाय आणि या राडा दरम्यान ही संपूर्ण तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। काही काळापूर्वीच पोलिसांकडून अशी माहिती देण्यात आली होती की हा तणाव पूर्णपणे निवळलेला आहे, मात्र अद्याप या परिसरामध्ये तणाव तसाच कायम असल्याचं दिसतंय। पोलिसांकडून अश्रुधुराचाही वापर केला जात होता। हा संपूर्ण जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुरांचा वापर केला गेला, तसंच हवेत गोळीबारही करण्यात आला। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न देखील सुरू आहेत। आपण नाशिकमधली दृश्य बघतोय। नाशिकमध्ये दुपारी काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती। जुन्या नाशिक परिसरामध्ये ही संपूर्ण प्रकार घडलेला होता। सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघालेला होता आणि या मोर्चा दरम्यान दोन गटांमध्ये राडा झाला आणि या राड्याचं रूपांतर तणावामध्ये झालं आणि या संपूर्ण परिस्थितीवर आता नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत। तर नाशिकमध्ये तणावाची परिस्थिती अद्यापही कायम आहे। जुन्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला। तर दुपारी 4:30 वाजताची ही दृश्य आपण बघतोय। दोन गटांमध्ये राडा झालेला होता आणि त्यानंतर काही ठिकाणी दगडफेकही करण्यात आली आणि या संपूर्ण जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून हवेमध्ये गोळीबार करण्यात आला, तसेच अश्रुधुराचाही मारा करण्यात आला। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजणे। किरण, नाशिकमध्ये जी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती ती अद्यापही कायम आहे। काही दृश्य आपल्या समोर आलेली आहेत। जमावाकडून दगडफेक करण्यात आली आणि या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचाही मारा केलाय। आता सध्याची काय परिस्थिती आहे? प्राची, बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असल्याचे व्हिडिओ समोर येत असताना, मंदिरं तिथले सुरक्षित नसल्याची बाब समोर येत असताना नाशिकमधील सकल हिंदू समाज हा आक्रमक झालेला होता आणि त्यांनी नाशिक बंदची हाक दिलेली होती। त्या सगळ्या दरम्यान नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी रॅली काढल्या जात होत्या। या दरम्यान सुरू असलेली दुकानं बंद करण्यासाठीचे प्रयत्न केले जात होते आणि याच दरम्यान नाशिकच्या जुन्या नाशिक परिसरामध्ये दुपारी 2:30 ते 3 वाजेच्या दरम्यान बाचाबाची झाली आणि त्याचं राड्यामध्ये रूपांतर झालं। यामध्ये मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव यांच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये वाद निर्माण झाला आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। एकूणच परिस्थिती आता नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे, मात्र यामध्ये काही नागरिक देखील जखमी झालेले आहेत। पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे देखील जखमी झालेले आहेत आणि ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता शर्थीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि या सगळ्या दरम्यान जर आपण बघितलं तर पोलिसांच्या माध्यमातून ज्या रॅलीज काढण्यात आलेल्या होत्या त्या दरम्यान जे चित्रीकरण करण्यात आलेलं होतं त्यानुसार ज्यांनी ही दगडफेक केलेली आहे त्यांचा शोध आता नाशिक पोलिसांकडून केला जातोय। नाशिक पोलिसांकडून जमावबंदीच्या आदेश देखील लागू करण्यात आलेले आहे आणि या सगळ्या दरम्यान आता पोलीस व्हॅनच्या माध्यमातून ठिकठिकाणी आवाहन केलं जातंय। या सगळ्या दरम्यान अनावश्यक पद्धतीने नागरिकांनी घराबाहेर जाणं टाळावं अशा स्वरूपाचं हे आवाहन केलं जातंय। प्राची, किरण, सध्या त्या ठिकाणी पोलिसांचा कसा बंदोबस्त तैनात करण्यात आला? तुम्ही स्वतः त्या ठिकाणी आहात का? आणि जर असाल तर त्या ठिकाणी तुमची संपूर्ण परिस्थिती एकदा प्रेक्षकांना दाखवाल? प्राची, मी सध्या तांबट लेन परिसरामध्ये आहे, साक्षी गणेश मंदिराच्या समोर। थेट दृश्य तुम्हाला मी दाखवतो की या ठिकाणी आपण बघतो की पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी पोलीस या ठिकाणी तैनात आहे आणि आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की ही तांबट लेन आहे। ही पुढे जाऊन जर बघितलं तर बडी दर्गा आहे आणि या सगळ्या परिसरामध्येच हा सगळा राडा झालेला होता। आपण या बाजूला जर बघितलं तर गाडगे महाराज पुतळ्याच्या दिशेला जाणारा हा रोड आहे। या ठिकाणी देखील पोलिसांनी अशा स्वरूपाचा बंदोबस्त लावलेला आहेत। व्हॅनच्या माध्यमातून या ठिकाणी एक प्रकारे नागरिकांना येण्यासाठी मज्जाव केला जातोय। या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिक पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे आणि या काळामध्ये नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये। ज्या परिसरामध्ये हा संपूर्ण राडा झाला त्या ठिकाणी पोलिसांकडून ही काळजी घेतली जाते। प्राची, नक्कीच धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि नाशिकमध्ये नेमकं काय घडलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजानं बंद पुकारला होता। दुपारी 2च्या सुमारास दुकानं बंद करण्यावरून दोन गटांमध्ये राडा झाला।
दुपारी 4च्या सुमारास जुन्या नाशकात 2 गटात दगडफेक आणि गाड्या फोडण्यात आल्या। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला। पूर्ण नाशिक शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आता तैनात करण्यात आलाय। तर नाशिक शहरात सध्या तणावपूर्ण वातावरण कायम आहे।